ठीक आहे ना, थोडं तुम्ही लेट होतात. आज काउंटिंग 20च आहे. असं नका करत चालू. ठीक आहे. तर आता फर्स्ट स्टेप काय आहे आपली? ठीक आहे, आपण काय करू पहिल्यांदा. ठीक आहे, आपण बनवला एक डेस्कटॉपला फोल्डर, कोणता A to Z 54. त्याला काय करायचं, डबल क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे एक असा इंटरफेस ओपन होतो. असा इंटरफेस ओपन झाल्यानंतर वरती एक एम्प्टी पेज असतो. एम्प्टी पेजला आपण काय म्हणतो, ऍड्रेस बार म्हणतो. काय म्हणतो, ऍड्रेस बार. त्या ऍड्रेस बारवर क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे जे काही कॉन्टेंट असेल ते कॉन्टेंट काय करायचं, डिलीट करायचं. डिलीट केल्यानंतर त्यामध्ये राईट करायचं CMD आणि एंटर बटनावर क्लिक करायचं. जसं तुम्ही एंटर बटनावर क्लिक करता तुमच्या पुढे काय होईल, एक अशी ब्लॅक स्क्रीन ओपन होईल. ठीक आहे, मग ती ब्लॅक स्क्रीन ओपन झाल्यानंतर जी काय आपल्या नोट.js कमांड्स असतात ते कमांड आपण काय करणार, तिथे राईट करणार. बरोबर. ठीक आहे, तर आपण आतापर्यंत कमांड किती किती पाहिले मला ते सांगता की आपण मी नोट करतो. तर सांगा, चला ऑनलाईन मेंबर्स तुम्ही पण सांगा, मेसेज बॉक्स मध्ये राईट करा किंवा माईक चालू करून बोलू शकता. ठीक आहे, एकदा रिव्हिजन घेऊ आपण. कमांड आपण आतापर्यंत कोणकोणते झालेत आपल्या. ठीक आहे ना, अजून आपण नवीन अजून आज पाहणार एक npm फी, अजून नोड पॅस. ठीक आहे, कोड पेज डॉट. ठीक आहे, अजून एक राहिली असं मला वाटतंय, का दोन राहिले, नोड वन. ठीक आहे, अजून एक राहिली कमांड, अजून एक कमांड राहिली ऑनलाईन मेंबर्स. अजून एक कमांड नाही, जी का आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिली होती. नाही, नोडीमॉन नाही, नोडीमॉन ऐवजी आपण एक अजून एक कमांड पाहिली होती. कुणाला आठवत आहे? ऑनलाईन मध्ये कुणाला आठवत आहे का नाही? ठीक आहे, मी इथे राईट करतो. तर पहिल्यांदा आपण कमांड पाहिली नोड पेज डॅश व्ही, त्यानंतर काय npm डॅश व्ही, त्यानंतर नेक्स्ट कमांड आपण पाहिली कोड पेज डॉट, त्यानंतर आपण मी एक CLS सांगितली होती. बरोबर. त्यानंतर आपण पाहिली होती की जी आपली फाईल आहे ती फाईल रन करण्यासाठी किंवा प्रोग्राम एक्झिक्यूट करण्यासाठी आपण एक कमांड पाहिली होती, नोड फाईल नेम डॉट जीएल. त्यानंतर अजून एक आपण कमांड पाहिली होती की काल आपण पाहिली होती की जी आपण फाईल मध्ये चेंजेस केले की आपल्याला प्रोग्राम एक्झिक्यूट करायला लागायचा, रिएक्झिक्यूट. त्यासाठी आपण ती कमांड स्किप करण्यासाठी आपली ती जी काही मेथड आहे, मेथड स्किप करण्यासाठी आपण काल एक कमांड पाहिली, कोणती, नोडिमॉनची. ठीक आहे, पण जी काही आपण नोडिमॉनची कमांड आहे ते यूज करण्याआधी आपण काहीतरी एक कमांड यूज केली, बरोबर ना, जी काल लेक्चर मध्ये असते त्यांना माहित असेल, थोडंफार आठवत पण असेल, पण त्यांना एक्झॅक्ट माहित नसेल. ठीक आहे, मी सांगतो आता की आपण अशी कमांड काल रन केली होती CMD मध्ये, npm I नोडिमॉन डॅश जी, अशी आपण कमांड राईट केली काल ऑनलाईन मध्ये, केली ना आपण काल. ही कमांड आपण रन केली होती CMD मध्ये सर्वांनी. ठीक आहे, असं विसरू नका इन्स्टॉलेशन साठी. बरोबर. मग त्यानंतर हे नोडिमॉन यूज केल्यानंतर आपल्याला एक कमांड, नवीन कमांड आली आपली, जी काय आपला प्रोग्राम होता, प्रोग्राम एक्झिक्यूट करण्यासाठी आपल्याला नवीन कमांड भेटली होती. मग नवीन कमांड काय होती, नोडिमॉन फाईल नेम डॉट जेएल. ही आपण कमांड काय भेटली, आपल्याला काल कमांड भेटली होती फाईल रन करण्यासाठी. ठीक आहे, आता ही कमांड महत्वाची, कारण तुम्हाला काय होणार आहे की कारण काय की आज आपल्याला नोडिमॉनची गरज लागली, उद्या आपल्याला सेशनची गरज लागणार आहे, त्यानंतर टोकनची गरज लागणार, ऑथेंटिकेशनसाठी आपण भरपूर सारे आपल्याला पॅकेजची गरज लागणार आहे. ठीक आहे ना, मग जी काय पॅकेज असणार आहे ते आपण पॅकेज कोणाला मागणार, npm ला. कोणाला, npm ला. ऑनलाईन मेंबर शुभम थोडं लवकर जॉईन करत चला, आपलं टायमिंग काय आहे लास्ट, जास्तीत जास्त आपण 7:40 पर्यंत. ठीक आहे ना, जॉईन करत चला फास्ट मध्ये. ते npm काय आहे की नोड पॅकेज मॅनेजर. मग आपली ही जी काय कमांड आहे npm आय म्हणजे काय, इन्स्टॉल. ठीक आहे, मग npm आय केल्यानंतर आपल्याला जी काय पॅकेज आहे ते पॅकेजचं आपण नाव राईट करणार आहे. आज काल आपण केलं, नोडिमॉनची गरज होती, नोडिमॉन केलं, उद्या जाऊन आपल्याला भरपूर सारे आपण पॅकेज पाहणार आहेत, त्यामध्ये आपल्याला फक्त इथे काय करायचं, पॅकेज नेम चेंज करायचं. ठीक आहे, हे कमांड तुम्हाला आपल्याला कंपल्सरी शेवटपर्यंत लागणार आहे. ठीक आहे, असं विसरत नका जाऊ.
तर आपण जाऊ आपल्या कोडकडे. आपण सीएमडी ओपन केली. सीएमडी ओपन केल्यानंतर मी सीएमडी मध्ये बेसिक कमांड टाकतो की व्हीएस कोड ओपन करायची. व्हीएस कोड ओपन करण्यासाठी माझी कमांड आहे कोड पेस्ट डॉट आणि एंटर केलं. जसं मी एंटर केलं ऑटोमॅटिकली माझं काय झालं, व्हीएस कोड ओपन झालं. तुमची थोडीफार कमांड चुकली तरी काय होणार की जी तुमचे जुने फाईल्स आहेत ते फाईल तुम्हाला शो होणार नाही. बरोबर, ठीक आहे ना. ट्राय करायचं, एकदा बघायची आपण की तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, फक्त तुम्हाला समजण्यासाठी. ठीक आहे, मी इथं केलं कोड आणि डॉट नाही टाकला आणि एंटर केलं डायरेक्ट. ठीक आहे ना. चेक करू आपण काय होतंय. ठीक आहे, झालंय तरी माझं बाय डिफॉल्ट सेट आहे म्हणून. ठीक आहे, त्यामुळे काय अडचण नाही. फक्त तुम्हाला बेसिक माहित असावं म्हणून. ठीक आहे, काल आपण काय केलं होतं की एक सर्व्हर क्रिएट केलं, बरोबर ना. एक सर्व्हर क्रिएट करून आपण त्यात काय केलं होतं की जी काही HTML चे टॅग यूज होत नव्हते त्यात आपण काय केलं, ते एक हेडर दिलता आपण. ठीक आहे ना. आणि स्टेटस कोड त्याने आपण काय सांगितलं की आपण जी काय आपलं सर्व्हर आहे, सर्व्हरला आपण सांगितलं की जे आमचा टेक्स्ट आहे, टेक्स्ट कशाचा राहणार, जो काय येणार आहे तो HTML चा राहणार. ठीक आहे ना, बरोबर. त्यानंतर मी काय करतो, अजून एक फाईल बनवू आपण. सपोज मी फाईलला नाव देतो demo4.js, बरोबर. आणि त्या फाईल मध्ये मी काय करतो की एक सर्व्हर क्रिएट करतो. मग सर्व्हर क्रिएट करण्यासाठी काय लागणार आहे आपल्याला, काय लागणार आहे, HTTP. काय लागणार आहे आपल्याला, HTTP लागणार आहे. इक्वल टू, त्यानंतर ते आपल्याला लागते म्हणून त्याला आपण बोलून घेणार रिक्वायर राऊंड ब्रॅकेट, आणि राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड द्या किंवा सिंगल कोड द्या. मी डबल कोड दिला आणि डबल कोड मध्ये मी राईट करतो HTTP. ओके. त्यानंतर जी काय आपण HTTP जी आपण पॅकेज किंवा आपण त्याला मॉड्यूल म्हणू. ठीक आहे, त्याला आपण त्याचा यूज करून एक सर्व्हर बनवायची. मग HTTP डॉट क्रिएट सर्व्हर राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये एक फंक्शन राहतं. आणि फंक्शन मध्ये दोन गोष्टी कोणती राहते, पहिली एक रिक्वेस्ट आणि दुसरी राहते रिस्पॉन्स. आणि राऊंड कर्ली ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेट मध्ये काय राहणार, जो काय आपला रिस्पॉन्स असेल तो रिस्पॉन्स. ठीक आहे. त्यानंतर मी इथे काय करतो, सपोज रिस्पॉन्स डॉट मी इथे सपोज राईट केलं. ठीक आहे, राईट करू आपण. सपोज मी हाय करतो डेमोसाठी, आणि जो काही रिस्पॉन्स असेल तो रिस्पॉन्स मी इथे करतो. ठीक आहे. आणि जो काही रिस्पॉन्स आहे, जो आपला सर्व्हर आहे, सर्व्हरला रन करण्यासाठी माझा एक पोर्ट नंबर देतो. मग इथे डॉट द्यायचं लास्ट मध्ये, आणि लिसन मध्ये सांगायचं तुमचा जो काही फेवरेट पोर्ट नंबर असेल तो राईट करायचा. आता सपोज मी काल पाहिलं बऱ्याच जणांचं की काय काही जण काय करतात की इथे 1000 देतात आणि ब्राउझरला गेल्यानंतर वेगळंच सर्च करतात. तसं नाही करायचं. जो तुम्ही हा पोर्ट नंबर दिलाय ना, तो पोर्ट नंबर तुम्ही ब्राउझरला जाऊन सर्च करायचा. ठीक आहे ना. तुम्ही सपोज मी इथे दिला 1001 दिला. ठीक आहे, 1001 दिलाय. मग मी ब्राउझरला गेल्यानंतर सर्च काय करणार, मी लोकल होस्ट कोलन 1001च सर्च करणार. कारण का 1001 सर्च करणार, कारण मी जी काही सर्व्हर बनवलं आहे, सर्व्हर मध्ये मी पोर्ट नंबर दिलाय ना. जी काय आपलं सर्व्हर बनवले आपण जो काय माझा सर्व्हरचा पोर्ट नंबर आहे तो मी दिलाय ना. कोणता दिलाय, 1001. मग तोच सेम पोर्ट नंबर मला काय करायला लागेल, ब्राउझरला सर्च करायला लागेल. ठीक आहे. तर आता मला सांगा, जी मी सर्व्हर बनवलंय, सर्व्हर बनवल्यानंतर मला जी एक्झिक्यूट करायचा आहे, जो काय प्रोग्राम आहे, ते एक्झिक्यूट करण्यासाठी आपली कमांड होती. काय कमांड आहे, ठीक आहे, नोड नाही. ठीक आहे, त्यामुळे लेक्चर मिस नाही करा, नवीन कमांड शिकलो. ठीक आहे ना. कोणती कमांड राहणार आहे आपले, नोडिमॉन फाईल नेम डॉट जीएस. तर ही कमांड रन केली. रन केल्यानंतर आलो मी सीएमडी मध्ये. सीएमडी मध्ये आल्यानंतर मी इथे करतो कमांड रन. नोडिमॉन आपलं फाईल नेम demo4.js एंटर केले. एंटर केल्यानंतर आपल्या पुढे असं काहीतरी टेक्स्ट आलाय येलो आणि ग्रीन सिग्नल मध्ये. ठीक आहे, म्हणजे आपला एक्झिक्यूट झालाय. आणि मी आलो ब्राउझरला. ब्राउझरला आल्यानंतर मी सर्च करतो लोकल होस्ट कोलन 1001 सर्च करणार मी. ठीक आहे ना. आणि एंटर केलं. जसं एंटर केलं आलंय, मला हाय प्रिंट झालं इथे. ओके, सर्वांना हा सर्व्हर क्रिएट करण्यास समजला असेल. ठीक आहे, आज थोडस आपण वेगळं पाहू. बरोबर, ठीक आहे. तर आता मला काय करायचंय की सपोज मी काय करतो, H1 मध्ये राईट करतो. ठीक आहे ना. लक्ष द्या तुम्ही, फक्त समजून घ्या पहिल्यांदा.
नाही समजलं तर विचारत चला. वेलकम टू होम मी इथे राईट करतो. ठीक आहे. आता आपण सीएमडी मध्ये जायची गरज आहे का आपल्याला? नाही. ब्राउझरला आलो आणि ह्याला डायरेक्ट मी काय केलं, रिफ्रेश केला, आलो. ठीक आहे. आता तुम्हाला हा पोर्ट नंबर दिसतोय. ठीक आहे. पोर्ट नंबर म्हणजेच काय, आपला हा डोमेन झाला. ठीक आहे. आपलं जे काय वेबसाईटचं नाव आहे ते वेबसाईटचं नाव आहे. ठीक आहे ना. पण तुम्ही कधी वेबसाईटला गेल्या असताना त्यात मल्टिपल पेज असतात, पाहिलं असेल तुम्ही की अबाउट असतं, होम पेज असतं, कॉन्टॅक्ट पेज असतं. ठीक आहे ना. तुम्ही सपोज ई कॉमर्स वेबसाईटला गेला, तिथं काय असतं, शॉपिंगचं पेज वेगळं असतं. म्हणजे जी काय मल्टिपल पेज असतात, बरोबर ना. मग आता ते मल्टिपल पेज आपण कसे क्रिएट करायचे ते सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. आता सपोज मल्टिपल क्रिएट पेज कसे करायचे. सपोज मी इथे कोड मध्ये आलो आणि कोड मध्ये आल्यानंतर मी इथे एक राईट करतो. काय राईट करतो मी? इथे रिस्पॉन्स डॉट राईट करतो. ठीक आहे. आणि राईट केल्यानंतर मला काय प्रिंट करायची, की मला प्रिंट करायची रिक्वेस्ट डॉट URL. ठीक आहे ना. आता हे रिक्वेस्ट डॉट URL ने काय होते आपण ते पाहूया. ठीक आहे. मी प्रिंट काय केलंय, रिक्वेस्ट कोणची, की आपण फंक्शन मध्ये दिले ना, दोन गोष्टीवर काम करतं. कोणत्या कोणत्या? एक रिक्वेस्ट आणि दुसरं रिस्पॉन्सवर. मग मी इथं प्रिंट केलंय फक्त रिक्वेस्ट डॉट URL केलंय. मग आपण ह्याचा यूज काय होते आपण चेक करू. ब्राउझरला आलो, मी रिफ्रेश केलं, काय दिसतंय का इथे कोणाला? काहीतरी झालंय शो. काय झालंय? दिसतंय का नाही? चेंजेस थोडेफार दिसतात का नाही तुम्हाला? काय आलंय? वेलकम टू होम दिसतंय तुम्हाला, पण इथे काहीतरी दिसतंय का तुम्हाला? स्लॅश प्रिंट झालंय. ठीक आहे. स्लॅश प्रिंट झालंय, दिसतंय ऑनलाईन मेंबर्स तुम्हाला? दिसत असेल आय थिंक. ठीक आहे. सपोज मी काय करतो आता, की जी काय आपली URL आहे ह्याला पण URL म्हणतो. ठीक आहे. URL मध्ये मी काय करतो, स्लॅश अबाउट देतो आणि एंटर करतो. काय आलं? आणि आपली जी काही URL आहे ब्राउझर मध्ये, काय URL झाली आपली? लोकल होस्ट कोलन 1001 स्लॅश अबाउट. म्हणजे जसं की आपण गेलो एखाद्या वेबसाईटला गेलो, a2z.com/about. ठीक आहे ना. मग ह्या प्रकारे आपलं झालंय. आपलं हे डोमेन लोकलचं आहे म्हणून आपण लोकल होस्ट आलंय आपलं. लवकर जॉईन करत चला. ठीक आहे. सपोज मी इथं टाकलं कॉन्टॅक्ट. ठीक आहे. कॉन्टॅक्ट टाकण्याऐवजी मी टाकतो इथे शॉप पेज आणि एंटर केलं. काय झालं? शॉप पेज ओपन झालं. होतंय ना. म्हणजे काय झालं, की आपलं जी काय पेज आहे, जी काय आपण राईट केलंय रिक्वेस्ट डॉट URL, याने काय होतंय आपल्याला, की आपल्या URL ची काय होतंय, लोकेशन आपल्याला शो करते. काय करते आपल्याला, म्हणजे कोणत्या पेजवर आहे आपण ते सांगते. ठीक आहे. म्हणजे URLचं सपोज मी इथे मध्ये एक राईट केलंय, सपोज राईट करतो मी इथे ABC आणि एंटर केलं. झालंय. तुम्हाला आता वर्किंग कुठे होतं ते सांगू का तुम्हाला आता, की आपण फ्लिपकार्टला गेलो. ठीक आहे ना. फ्लिपकार्टला किंवा अमेझॉनला जाऊ आपण. Amazon.com ला आलो मी. ठीक आहे. वर लक्ष द्या तुम्ही इकडे URL मध्ये आणि आल्यानंतर ठीक आहे आपण AWS ला आलो. Amazon. ठीक आहे. आता एखाद्या Amazonला आलो मी. Amazonला आल्यानंतर मी काय केलं, URL बघा काय, Amazon.com. मी एखाद्या प्रोडक्टवर क्लिक केलं. प्रोडक्टवर क्लिक केल्यानंतर काय झालं, URL आलं इथे Amazon.com/ जे काय प्रोडक्टचं नाव आहे ते प्रोडक्ट आले. ठीक आहे. परत इथं ID वगैरे भरपूर सारा कॉन्टेंट आलंय. मग त्याच प्रकारे आपलं आपण राईट केले. काय राईट केलंय, की आपलं जे काही लोकल होस्ट कोलन 1001 आहे, त्यानंतर आपलं काय राहणार आहे, स्लॅश ABCD. म्हणजे ते एक नवीन पेज राहणार आहे. ठीक आहे. समजतंय का नाही डॉक्युमेंट जातंय? जी काय URL आहे, फक्त जी आपली URL मधलं जी काय पेजचं लोकेशन आहे ते आपल्याला शो करतंय. ठीक आहे ना. एवढं ट्राय करतात का तुम्ही? मग आपण पुढे जाऊ, थोडंसं सांगतो ऍडव्हान्स मध्ये. ठीक आहे. एवढं ट्राय करा, तुम्हाला समजेल. तुम्ही हाताने जेव्हा ट्राय करता, ऑनलाईन मेंबर्स ट्राय करतात का पुढे घेऊ मी थोडं? मेसेज बॉक्स मध्ये मला सांगा तुम्ही. एवढं राईट करून घेतात. बरं ठीक आहे. ट्राय करा एवढं. आणि झालं की मला मेसेज बॉक्स मध्ये राईट करा. ठीक आहे. मग आपण पुढे जाऊया थोडंसं अजून. ठीक आहे.
तर आता आपण काय केलंय की जी काही रिक्वेस्ट डॉट URL आहे त्याने काय होतं, जी आपली ब्राउझरची URL आहे ते आपल्याला URL काय होते ते प्रिंट होते. ठीक आहे ना. तर मला असं करायचे आता की कसं करायचे तुम्हाला सांगतो. मला माझं लॉजिक मला फक्त तुम्ही सांगा. मला काय करायचे की स्लॅश, ठीक आहे, मी असं राईट केलं स्लॅश कॉन्टॅक्ट की मला प्रिंट झालं, मला काय शो झालं पाहिजे फक्त वेलकम कॉन्टॅक्ट म्हणून. ठीक आहे. त्यानंतर मला परत नेक्स्ट की मी स्लॅश अबाउट केलं तर मला शो झालं पाहिजे वेलकम अबाउट. तर हे मी कसं करू शकतो, आपल्याला हे करायचे काय करायचे आपल्याला की मी जी काय आपला URL आहे, सपोज मी ह्या URL मध्ये टाकलं की स्लॅश अबाउट, की मला काय शो झालं पाहिजे वेलकम टू अबाउट प्रिंट झालं पाहिजे. सपोज मी इथे प्रिंट केलंय स्लॅश कॉन्टॅक्ट, मला काय प्रिंट झालं पाहिजे वेलकम टू कॉन्टॅक्ट प्रिंट झालं पाहिजे. ठीक आहे. आपण असं आपल्याला डेमो करायचं. तर हा कसा करायचा आपण ते पाहूया. त्यासाठी मी फाईल बनवू नवीन की ह्याच फाईल मध्ये करू, नवीन बनवायची. ठीक आहे, नवीन बनवू, काय अडचण नाही. मी सपोज demo5.js, त्यामध्ये मी काय करतो फाईल नेम दिलं demo5.js. ठीक आहे, इथे मी फाईल नेम राईट करतो. ठीक आहे, कमेंट मध्ये फक्त तुम्हाला समजावं. त्यानंतर मी काय करतो एक सर्व्हर क्रिएट करतो. सर्व्हर क्रिएट करण्यासाठी HTTP इक्वल टू रिक्वायर्ड राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये HTTP कोलन आणि HTTP डॉट क्रिएट सर्व्हर राऊंड ब्रॅकेट, त्यामध्ये फंक्शन मध्ये दोन गोष्टी, एक राहणार रिक्वेस्ट, सेकंड रिस्पॉन्स. आणि इथे मी रिस्पॉन्स देतो, रिस्पॉन्स डॉट इथे राईट करतो, सॉरी रिस्पॉन्स डॉट राईट, आणि इथे मी फक्त राईट करतो वेलकम टू होम. ठीक आहे. त्यानंतर रिस्पॉन्स काय करायचं आपल्याला इथे एंड, राईट करू नका, लक्ष द्या फक्त इकडे, रिस्पॉन्स डॉट एंड केला. ठीक आहे. आणि आपलं जो काय सर्व्हर आहे सर्व्हरला कोड डॉट लिसन 1000. आता ह्याला मला रन करायची, रन करण्याची कमांड काय राहणार नोडिमॉन demo5.js. ही कमांड आपण कुठे टाकणार CMD. आता हा माझा जुना सर्व्हर काय चालू आहे, जुना प्रोग्राम रन होतोय, त्याला काय करायची स्टॉप करायची. स्टॉप करण्यासाठी कंट्रोल C दाबा. जसं तुम्ही कंट्रोल C दाबता तो जुना काय सर्व्हर स्टॉप होईल आणि याला CLS करतो. CLS म्हणजे क्लिअर. आता आपली नवीन कमांड काय नोडिमॉन फाईल नेम demo5.js आणि एंटर केलं. जसं एंटर केलंय आलाय आपल्या पुढे टेक्स्ट थोडासा राईट, म्हणजे सक्सेसफुली रन झाला. त्यानंतर ब्राउझरला आलो, ब्राउझरला आल्यानंतर आपण सर्च करणार, काय सर्च करणार लोकल होस्ट कोलन 1000 आणि एंटर केले. जसं एंटर केले आलंय वेलकम होम. ठीक आहे, ही ब्लॅक स्क्रीन येते, मी याला काय करतो फक्त H1 मध्ये राईट करतो. ठीक आहे ना. एक थोडासा नवीन टॉपिक घेऊ अजून, ब्राउझरला, अरे काय झाले, ठीक आहे, ब्राउझरला आलो, ब्राउझरला नंतर रिफ्रेश केलं आलं वेलकम टू होम. आता आपल्याला कसं करायचे काय करायचे की मी इथे टाकलं स्लॅश अबाउट, ठीक आहे, युजर येते स्लॅश अबाउट टाकलं की काय मला प्रिंट झालं पाहिजे वेलकम टू अबाउट. मग ही लॉजिक कसं लावायचं की आपण इथे मी काय करतो, फर्स्ट ऑफ ऑल आपण इथे काय करतो की जी काही URL आहे ते मी URL फक्त इथे प्रिंट करून देतो. रिस्पॉन्स डॉट राईट करतोय, तर राईट काय करायचं आपल्याला रिक्वेस्ट डॉट URL. ब्राउझरला आलो आणि इकडे जाऊन काय झालं, ठीक आहे, ब्लॅक स्क्रीन येते, काय अडचण. ह्याला आपण खाली थोडंसं मी खाली राईट करायला लागेल. ठीक आहे, त्यामुळे ब्लॅक स्क्रीन येते. तुम्ही असं आलं इथे वेलकम टू होम पेज, म्हणजे आपण कुठे तर होम पेजला आहे.
म्हणजे आपलं जेव्हा स्लॅश प्रिंट होते, म्हणजे जेव्हा स्लॅश असतं तेव्हा काय असतं आपलं होम पेज असतं. कोणतं असतं आपलं होम पेज असतं. जेव्हा मी अबाउट टाकतो स्लॅश अबाउट तेव्हा काय प्रिंट झालं पाहिजे ते वेलकम टू अबाउट. मग आता हे लॉजिक कसं लावायचं आपण ते पाहूया. ठीक आहे, सपोज मी हे काय करतोय हे रिमूव्ह करतो. ठीक आहे ना. आता लॉजिक काय करायचे आपल्याला, जेव्हा स्लॅश येईल तेव्हा आपल्याला काय करायचे, तेव्हा स्लॅश येईल, स्लॅश म्हणजे आपलं होम पेज, जेव्हा स्लॅश येईल तेव्हा वेलकम टू होम करायचे, बरोबर. आणि जेव्हा स्लॅश अबाउट येईल तेव्हा काय प्रिंट करायचे आपल्याला वेलकम अबाउट प्रिंट करायचे. मग आता हे लॉजिक कसं लावायचं, कसं लावणार आपण, एनी आयडिया. ऑड आणि इव्हन नंबर चेक केलेत तुम्ही, त्याच पद्धतीने करायचं. इफ काय करायचं आपल्याला रिक्वेस्ट डॉट URL इक्वल टू काय पाहिजे स्लॅश, तर स्लॅश असेल तर काय करतो रिस्पॉन्स डॉट राईट कर. काय राईट करायचं तू H1 मध्ये राईट करायचं तू की वेलकम टू होम पेज, बरोबर ना. आणि H1 चा मी काय करतो क्लोज करतो. ठीक आहे, H1 चा आपण केला क्लोज. म्हणजे काय होणार जेव्हा स्लॅश येईल तेव्हा वेलकम टू होम पेज प्रिंट होईल. इल्स पार्ट मध्ये करू किंवा आपण इफ मध्ये बी करू शकतो, बरोबर ना. काही फेल्स वापरायचा आणि परत इफ मध्ये काय राहणार मग रिक्वेस्ट डॉट URL इक्वल टू काय पाहिजे, काय आपला स्लॅश अबाउट पाहिजे असेल तर काय प्रिंट करतो रिस्पॉन्स डॉट राईट कर. काय राईट कर H1 मध्ये राईट करतो वेलकम टू अबाउट पेज. ठीक आहे, वर्क होत आहे चेक करायचं. आणि हा रिस्पॉन्स आपण इथे काय केला एंड केला. ब्राउझरला आलो, ब्राउझरला आल्यानंतर मी इथे रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर काय प्रिंट आलंय वेलकम टू. ठीक आहे, का बरं असं आलंय, ठीक आहे मी काय करतो डिलीट करतो 2 मिनिट आणि इकडे जाऊन आपण रिफ्रेश करू. काय पेज वर काय दिलंय मी अबाउट दिलंय, सपोज स्लॅश दिलंय, काय आलंय प्रिंट इथे वेलकम टू होम पेज आलंय. सपोज मी URL मध्ये दिलं स्लॅश अबाउट आणि एंटर केलं, काय आलं आता वेलकम टू अबाउट प्रिंट आले. सपोज मला आता काय करायची वेलकम टू युजर करायची, मग मी काय करणार इथे इफ मध्ये येणार, इल्स पार्ट मध्ये असो आपण इल्स पार्ट इफ रिक्वेस्ट डॉट URL इक्वल टू काय पाहिजे स्लॅश युजर पाहिजे. स्लॅश युजर असेल तर काय प्रिंट कर रिस्पॉन्स दे रिस्पॉन्स डॉट राईट. काय राईट कर H1 मध्येच आपण राईट करू. ठीक आहे, इथे H1 चा क्लोज राहिला होता, मी हीच कॉपी करून फक्त इथे काय करतो पेस्ट कर आणि वेलकम टू अबाउटच्या जागी फक्त वेलकम टू युजर पेज करतो. ठीक आहे, ब्राउझरला आलो, इकडे जाऊन मी रिफ्रेश केलं, रिफ्रेश केल्यानंतर काय URL मध्ये स्लॅश अबाउट, सपोज मी टाकलं स्लॅश युजर, एंटर केलं, काय आलं वेलकम टू युजर. त्यानंतर काहीच नाही टाकलं तर काय आलो मी होम पेजला आलो, बरोबर. म्हणजे काय होतं की आपले मल्टिपल पेज झाले ना, सपोज URL मध्ये चेंज झाले. ठीक आहे, एवढं ट्राय करतात तुम्ही, माझं थोडं पुढे घेऊ. ठीक आहे ना. ऑनलाईन मेंबर्स समजतंय का नाही तुम्हाला, मला एकदा सांगा बरं मेसेज बॉक्स मध्ये, का रिपीट घ्यायची गरज आहे थोडस, सांगा बरं तुम्ही ऑनलाईन मेंबर्स, का रिपीट घेऊ एकदा, कोण असं आहे की समजलं नाही. ठीक आहे, एक जण असेल तरी आपण काय करू एकदा डबल सांगतो. काय करतात ट्राय करतात का एकदा डबल सांगू मी, कारण
ह्यातलं फक्त एक इम्पॉर्टंट आहे. काय इम्पॉर्टंट आहे? फक्त रिक्वेस्ट डॉट URL, फक्त ह्यातला हाच इम्पॉर्टंट आहे. हे वर्किंग काय करतं फक्त. ठीक आहे, एवढं ट्राय करा आणि ट्राय झाल्यानंतर मला मेसेज बॉक्स मध्ये राईट करा. ठीक आहे, एवढं ट्राय करा बरं आधी. अजून तुमच्या मनाने आज 2-3 पेज ऍड करा बरं. जसं मी स्लॅश अबाउट केलंय, स्लॅश युजर केलंय, तसं तुम्ही अनेक 4-5 पेज ऍड करून ट्राय करा बरं. समजला तरी आपण उद्याच्या लेक्चरला आपण रिपीट घेऊ. फक्त लक्ष द्या तुम्ही. ठीक आहे, हे समजलं असेल तुम्हाला रिक्वेस्ट डॉट URL. ठीक आहे, त्यानंतर एक मी नवीन फाईल बनवतो. नवीन फाईलला नाव देतो डेमो 6.js. ठीक आहे, एक फाईल बनवली डेमो6.js नावाची एक फाईल बनवली. त्यामध्ये मी काय करतो की एक सर्व्हर बनवतो. सर्व्हर बनवण्यासाठी HTTP इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट मध्ये डबल कोड मध्ये HTTP. त्यानंतर HTTP डॉट क्रिएट सर्व्हर राऊंड ब्रॅकेट मध्ये फंक्शन मध्ये दोन गोष्टी, एक राहते रिक्वेस्ट, सेकंड रिस्पॉन्स. आणि जो काही रिस्पॉन्स आहे तो रिस्पॉन्स मी राईट करतो, रिस्पॉन्स डॉट राईट. आणि राईट मध्ये मी राईट करतो H1 मध्ये. ठीक आहे, आपल्याला पॉइंट ठीक आहे, H1 मध्ये मी राईट करतो वेलकम. ठीक आहे, आणि जो काही H1 चा टॅग आहे तो क्लोज करू. आणि जो काही रिस्पॉन्स असून ते रिस्पॉन्स मी इथे एंड करतो. मग रिस्पॉन्स डॉट
एंड केलं. ठीक आहे. आणि आपल्या सर्व्हरला एक पोर्ट नंबर डॉट लिसन मध्ये जो काही एक पोर्ट नंबर आहे तो पोर्ट नंबर 1000 असा एक मी पोर्ट नंबर दिला. ठीक आहे. आणि ह्याला काय करतो मी रन करतो. रन करण्यासाठी आपण सीएमडी मध्ये आलो. सीएमडी मध्ये आल्यानंतर कंट्रोल सी जो काय आपला पहिला एक्झिक्यूट सर्व्हर होत होता तो मी स्टॉप केला. आणि त्यानंतर आपला जो काय आता आपण सर्व्हर बनवला त्याला मी रन करतो. नोडिमॉन फाईल नेम काय आपलं डोमेन डॉट 6.js जसं. ठीक आहे. नोडिमॉन डेमो 6.js झाला. एक्झिक्यूट झाल्यानंतर आपण आलो कुठे ब्राउझरला आल्यानंतर मी सर्च करतो localhost:1000 आलंय वेलकम विथ प्रिंट. ठीक आहे. तर आता आपल्याला असा पॉइंट शिकायचा आहे की आपल्याला काय शिकायचे आज, फक्त तुम्ही ओव्हरव्ह्यू घ्या. ठीक आहे. तर जे काय आपल्याला काय शिकायचे पहिल्यांदा सिंगल कोड शिकणार आपण. ठीक आहे. सिंगल कोड काय असतं, त्यानंतर डबल कोड. ठीक आहे ना. तुम्ही भरपूर वेळा यूज केला असेल जावास्क्रिप्ट मध्ये म्हणा किंवा HTML टॅग मध्ये यूज केला असेल त्याच्या व्हॅल्यू देण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर आता ह्याला आपण काय म्हणतो सिंगल कोड, ह्याला काय म्हणतो डबल कोड. अजून एक असतं काय असतं ट्रिपल सिंगल कोड असतं. असं असतं काहीतरी तिरपं असतं काहीतरी. ठीक आहे. ठीक आहे. असं काहीतरी असतं ना, बघितलं का तुम्ही हे तिरपे कोलन काय म्हणतात त्याला? ह्याला टिल्ट म्हणतात. काय म्हणतात? टिल्ट म्हणतात. ठीक आहे ना. आतापर्यंत आपण सिंगल कोड बघितला असेल, डबल कोड बघितला असेल, त्यानंतर आज आपण ठीक आहे ह्यांचे थोडीशी आपण इन्फॉर्मेशन घेऊ. ठीक आहे. काय जे तुम्ही नोट्स करताना उद्या पाहिजे ह्याचे डेमो. ऑनलाईन मेंबर्स काय करायचं, जे आजच्या लेक्चर मध्ये झालंय त्याच्यावर तुम्ही काय करा थेरॉटिकल थोड्याशा नोट्स काढा. तुम्हाला कशावर काढायचे मी ते सांगतो. IMP फक्त IMP सांगतो. ठीक आहे. ह्यात इम्पॉर्टंट फक्त काय आहे माहिती, आज जे आपण घेतलंय रिक्वेस्ट डॉट URL इम्पॉर्टंट. ठीक आहे ना. जे तुम्ही हे बघितलं असेल ना आतापर्यंत आपण जे काय राईट केले कोणत्या डेमो 5 मध्ये, जे हे फॉर्मॅट मध्ये राईट केले ना, भरपूर सारे मी ग्रुपवर बघतोय की वेब पेज क्रिएट करण्याचा प्रयत्न करतात. बरोबर ना. ठीक आहे. तसं आपण वेब पेज नाही क्रिएट करत. पुढे जाऊन आपण शिकणार आहोत. उद्याच्या लेक्चरला नाही पण परवा दिवसाच्या लेक्चरला आपण काय करू, एक वेबसाईट तुम्हाला डायरेक्ट बॅकएंड मध्ये आपण स्टॅटिक वेबसाईट बनवू. ठीक आहे ना. तुम्ही फक्त उद्या येताना काय करा, सिंगल कोड डबल कोड आणि हे टिल्ट हे कुठे टॅब बटनाच्या वर आणि स्केप बटनाच्या खाली तुम्हाला हे टिल्ट दिसते. ठीक आहे. ह्याच्यावर फक्त तुम्ही काय करा थेरॉटिकल नोट्स काढा. हे जे आपण प्रॅक्टिकल यूज उद्याच्या लेक्चर मध्ये पाहूया. चालेल. आणि प्रॅक्टिस करत चला ऑनलाईन मेंबर्स.